नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर कालच्या व्लॉगमध्ये मला एक प्रश्न खूप कंटिन्यू आला रिगार्डिंग ब्रेस्ट फिडिंग. मी याचा सेपरेट व्लॉग बनवणार नव्हती, इवन हाही सेपरेट व्लॉग नाही आहे. यात मग तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचं आहे. बट जे कोणी मला ब्रेस्ट फिडिंगवर क्वेश्चन विचारत होते की मी ते कसं सोडवलं किंवा काय मेडिसिन यूज केली, तर हे आहे एक लिक्विड फेमाइट नाव आहे याचं. हे मला डॉक्टरने पण सजेस्ट केलं होतं आणि मला बहिणीने पण सांगितलं होतं की तिच्या मेडिकलमध्ये पण बरेच लोक घेऊन जातात. तर मी हे यूज केलं होतं आणि एका दिवसात सखीचं सुटलं. बट सखीचं एक दिवसात सुटलं म्हणजे प्रत्येक बाळ एकाच दिवसात सोडेल असं नाही आहे. हे प्रचंड कडवट आहे. तिला देण्याआधी मी त्याची टेस्ट केली होती आणि ते खूप वाईट आहे, खूप जास्त. पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता. सखी बाईट करायला लागली होती, थोडं थोडं ब्लड यायला लागलं होतं. आणि माझेच एक रिलेटिव्ह आहे, त्यांना त्याचं म्हणजे त्याचा त्यांना खूप त्रास झाला, इन्फेक्शन वगैरे झालं बाळाला, त्यांना त्रास होत होता. मग म्हणून मी खूप लवकर स्टेप घेतली. म्हणून मी डॉक्टरकडे जाऊन आधीच विचारून घेतलं असं असं होतं. सो त्यांनी सांगितलं 1 वर्ष झालं आहे ती वरची खाते तर बंद करा. सो ह्या सगळ्यांमुळे मी तिचं बंद केलं. तुम्हाला जर 1.5-2 वर्ष द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. माझा होता इश्यू म्हणून मी दिलं. हे मी तिला म्हणजे मी 1-2दा लावलं, एकदा सकाळी लावलं आणि एकदा रात्री लावलं. त्या पलीकडे मी नाही नंतर यूज केलं. तिने एकदा टेस्ट घेतली, तिला ती नाही आवडली कारण भयंकर वाईट टेस्ट आहे. खूप कीव येते. पहिल्यांदा जेव्हा तिने घेतलं तेव्हा ती रडली, मी पण रडली. कारण माझ्यासाठी पण ती एक अटॅचमेंट पण असते आपली बाळाशी पहिल्या दिवसापासूनची. तर मला वाईटही वाटत होतं की मी हे सोडतीये. ती जेव्हा दुपारी रडली त्याच्यानंतर तेव्हा पण मलाच झालं की यार मी देऊ शकते हिला, पण मी का देत नाही आहे. पण मोठा डिसिजन आहे हा, घ्यावाच लागतो. मी पण घेतला. वाईट खूप वाटत होतं मला. खूप जणांनी कमेंट पण केलं की एवढं लवकर बंद करू नको, पण मी तिच्याच भल्यासाठी केलं. त्याच्यानंतर मी चेंजेस पण बघते तिच्या जेवणात वगैरे, तिचा आहार वगैरे सगळा छान वाढला आहे त्याच्यानंतर. पण मी रेकमेंड नाही करणार तुम्हाला की मी 1 वर्षात बंद केलं तर तुम्ही पण 1 वर्षात बंद करा. तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करू शकता, घरच्यांना विचारू शकता. घरात आज्या वगैरे तर नाही करू देत. ती रडली तेव्हा मला वाईट वाटलं होतं ऑफकोर्स, पण मला माझ्या आई वहिनी त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, इवन डॉक्टरांनी पण सांगितलं होतं ती रडली तर तुम्ही भावनिक होऊ नका. जर तिला एकदा कळालं ना की ते पुसता येतं आणि ते कधीच कडू लागतं तर ती तुम्हाला सोडणार नाही. मला शेजारच्या ताईंनी अलोवेरा पण आणून दिली होती, ती तिने खाल्लीच ऑलमोस्ट. म्हणजे ती लावायच्या आधीच तिने टेस्ट करून घेतली होती, त्याच्यामुळे त्याचा काही उपयोग पण झाला नसता. म्हणून मी जरा टफ हवाला डिसिजन घेतला. बट त्यांनी पण मला सांगितलं होतं की तू असं करू नको की ती रडतीये मग पुसून लगेच तिला दिलं तर मग तिला जर तिच्या डोक्यात जर ते बसलं, ती खूप हुशार असतात लहान मुलं, की तिच्या डोक्यात जर बसले ना की हे छान असतं, हे कधीच हे लागतं, तर ती येईल परत तुझ्याकडे. बट तिने तेवढा काही त्रास दिला नाही. ती एकदा सकाळी रडली, दुपारी थोडीफार रडली. रात्री तिला खूप जास्त सवय होती रात्री झोपताना वगैरे प्यायची. मला खूप चिंता पडली होती की कशी झोपेल, पण नाही तिने त्रास दिला. ती रात्री थोडी रडली आणि झोईत रडता झोपली. मला खूप कीव आली होती, तिची प्रचंड आली होती. पण मी ठरवलं होतं की नाही. बरं ती रात्री बाळ उठतात बऱ्याच वेळेस, तर ती रात्री पण उठली होती. तेव्हा मी पाण्याची बॉटल भरून ठेवली होती तिला आणि तिला ते पाणी पाजलं. तर दिवसापासून तिचा पाण्याचा इंटेक पण खूप वाढला, इव्हन रात्री पण दुपारी पण. 1-2 दिवस ती रात्री उठली. आता ती रात्रभर उठतही नाही आहे. आणि वरचं दूध पण मी तिला थोडं देते, कधी सकाळी देते कधी रात्री देते. कंटिन्यू सकाळ संध्याकाळ असं सुरू केलेलं नाही आहे. 20-30 ml असं ती दूध घेते. तिला मी गिरगाईचं तूप टाकून देते त्यात. तर एवढंच असं काही होतं. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही डॉक्टरला वगैरे विचारा. आणि आता मी तुम्हाला सखीची ज्वेलरी दाखवते जी मी तिच्यासाठी केली होती लग्नात. पण त्याच्या आधी पटकन हा व्हिडिओ बघा. आणि आपल्या व्हिडिओत पुढे जाण्याआधी तुम्ही माझ्या कालच्या रील्सवर जे काही प्रश्न विचारले की ताई नक्की काय यूज करते, तर ते तुम्हाला दाखवते. त्याआधी तुम्ही माझी स्किन बघा. कोणत्याही प्रकारचं फिल्टर लावलेलं नाही आहे मी. तुम्हाला माझी जखम पण दिसत असेल, जी भरत आली आता बऱ्यापैकी. सो पिगमेंटेशन ऑलमोस्ट गेलं आहे, कारण मागच्या 2 महिन्यापासून मी यूज करते क्यूअर स्किनचं प्रॉडक्ट. तर सकाळी मी सुरुवात करते माझा चेहरा धुताना. हे यूज करते मी क्यूअर स्किनचं फेस वॉश. तुम्ही याआधी पण मला बऱ्याच वेळेस यूज करताना पाहिलंय. प्रॉपर फोमिंग फेस वॉश आहे हा. आणि आय थिंक मी 3ऱ्यांदा प्रॉडक्ट मागवले आता, कारण ते मला अगदी छान सूट झाले आणि एकदम असं सॉफ्ट फील होतं जेव्हा मी हा फेस वॉश यूज करते. मधून माझा नवरा पण वापरायला लागला आता. मी तो कंटिन्युअस नाही वापरत, मधून वापरतो. बट माझा जो काही रिझल्ट आहे तुम्ही माझे व्हिडिओ आधीपासून बघताय, सो आत्तापर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल की ते
किती छान वर्क करते माझ्या चेहऱ्यावर. सो फेस वॉश जो यूज करते, यानंतर मी कोणता क्रीम यूज करते ते पण दाखवते. फेस वॉश यूज केल्यानंतर मी ही क्रीम यूज करते. ही आहे मिनरल डे क्रीम, ज्यात SPF 30 PA++++ आहे. सो ही आपलं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन असं दोघंही काम करते. अगदी थोडी क्वांटिटी घेते मी आणि ही बरेच दिवस टिकते. सो ही नाही मागवली मी परत. आणि मस्त ती चेहऱ्यात लगेच अशी ॲब्झॉर्ब पण होत आहे. म्हणजे तुम्ही चेंजेस तुमच्या समोरच आहे. सो दिवसभर मी ह्या दोनच क्रीम यूज करते आणि संध्याकाळी मी क्रीम यूज करते. ही आहे बॅरियन रिस्ट्रक्चर क्रीम आणि ग्लायको क्लिअर क्रीम. ह्या दोघींचं टेक्स्चर इतकं मस्त आहे ना, म्हणजे ते मी अगदी थोडं दाखवते कारण मला ती अजिबात लवकर संपवायची नाही आहे. सी, तुम्हाला लगेच डिफरन्स दिसत असेल ते किती असं हायड्रेटेड वाटतं. सो याने माझ्या चेहऱ्यात बऱ्यापैकी फरक पडला आहे. प्लस हे क्युअर स्किनचं ॲप आहे ना, ते इन्स्टॉल केल्यानंतर जे आपलं कन्सल्टेशन असतं ते अगदी फ्री आहे. सोबतच डाएट कसं घ्यायचं, वॉटर इंटेक किती हवा ते पण ते अगदी छान आपल्याला समजावून सांगतात, त्यांचे जे डर्मॅटॉलॉजिस्ट असतात ते. आणि ही आहे सेकंड क्रीम. ही माझी मोस्ट फेवरेट आहे. सी, तुम्हाला पण तुमच्या स्किनसाठी जर असे प्रॉडक्ट मागवायचं असेल तर तुम्ही क्युअर स्किनचं ॲप डाउनलोड करा आणि प्रॉडक्ट मागवताना माझा कोड त्यांना 100 नक्की यूज करा. त्याने तुम्हाला ₹100 डिस्काउंटसुद्धा मिळेल. आता पटकन बघा प्रॉडक्ट कसे ऑर्डर करायचे. तर ॲप ओपन केल्यानंतर मी स्किन चूज केलं आणि माझ्या स्किनचे जे काही इश्यू होते, पिगमेंटेशन, ॲक्ने स्कार्स, हे सगळे मी तिथे मेन्शन केले. त्यानंतर त्यांचे जे डर्मॅटॉलॉजिस्ट होते त्यांच्यासोबत माझी चॅटिंग सुरू झाली. तिथे त्यांनी सगळी माझी इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात केली की नक्की मला कोणता स्किन प्रॉब्लेम आहे, मी प्रेग्नंट आहे और ब्रेस्ट फीडिंग मदर आहे, इश्यू मला किती दिवसापासून आहे, एव्हरीथिंग, ज्याने माझ्या हेल्थवर किंवा माझ्या स्किनवर उगाचच काही साईड इफेक्ट नको व्हायला. त्यानंतर त्यांनी माझी साईड स्किन आणि साईड फेस आणि फ्रंट फेस याचे फोटो घेतले. त्याच्यात त्या ॲपमध्ये दिसत होतं की चेहरा किती पिगमेंटेड आहे किंवा किती ॲक्ने स्कार्स आहे. त्यानुसार त्यांनी मला ट्रीटमेंट सजेस्ट केली. सो तुम्ही पण याच्यात बघू शकता की आत्ताची स्किन आणि जेव्हा मी ते घेत होती तेव्हाच्या स्किनमध्ये किती जास्त फरक आहे. तर हे साईड फोटोज वगैरे घेतल्यानंतर पण पुन्हा आमची चॅटिंग सुरू झाली की माझं बाहेर सनबरोबर किती एक्सपोजर आहे किंवा मी बाहेर किती जाते, मी काही यूज करते का, मला काही मेडिसिन्स वगैरे चालू आहे का. सो हे सगळं लक्षात घेऊन मग त्यांनी माझ्यासाठी माझ्या स्किन रिलेटेड मला काही प्रॉडक्ट सजेस्ट केले जे मी मागच्या काही दिवसापासून यूज करते. तुम्ही पण मला बघताय ते यूज करताना. सो हे प्रॉडक्ट खूप छान आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझा कोडही नक्की यूज करा. तर पुढचा पार्ट शूट करायला मला ऑलमोस्ट रात्रीचे 12 वाजले आहेत कारण सकू जस्ट झोपली आहे. तर तिचं कलेक्शन दाखवण्याआधी सगळ्यात मेन ज्याची मला खूप सगळी रिक्वेस्ट आली आहे ती म्हणजे माझी सोन्याचं जे मंगळसूत्र आहे. बरेच लोक आमच्याकडे मंगळसूत्रच म्हणतात, पोत म्हणतात, बऱ्याच ठिकाणी गंठण म्हणतात. तर माझं हे असं काहीच आहे. हे जे खालचं आहे हे गेरू पॉलिशचं आहे आणि ही वरची जी आहे ती विदाऊट गेरू पॉलिश आहे. बट असा माझा हार आहे जो तुम्ही बघितला असेल तो आता नेमका माझ्याकडे नाही आहे, मी नाही ठेवत सोनं घरात. तर असाच माझा वरचा हार आहे. त्यामुळे मग मी असे मंगळसूत्र घेतले होते, जो मला एंगेजमेंटला केला होता म्हणून असे मंगळसूत्र घेतले होते. आणि ही वरती अशी चैनची आहे. हिचं वजन आहे 67 ग्रॅम आणि मला ती नाही आवडत जास्त, त्यामुळे मी नाही घालत ॲक्च्युली. लग्नाच्या वेळेस मला आईन त्यांनी म्हणजे सासरच्यांनी केली होती आणि त्यावेळेस नाही बोलतात की डिझाईन वगैरे नाही आवडली असं. आणि त्यानंतर पण मी 2-3 वेळेस चेंज करायला गेली बट मेकिंग चार्जेस बघून मग मी त्याच पैशात दुसरं काहीतरी घेऊन आली. बट मी पोत चेंज नाही केली आहे. बट लवकरच करेल असं मला वाटतं की नको करू, हे पण तुम्ही सांगा. तर ही अशी काहीशी आहे. ही ॲक्च्युली 34 इंची आहे पण माझा हा भाग जरा ब्रॉड आहे ना, त्यामुळे मला अशी 36 इंची जरा अजून लांब हवी आहे. तर हे खूप जणांनी विचारलं होतं. बाकी सोनं माझ्याकडे आत्ता नाही आहे, हे पण मला ठेवून द्यायचं आहे उद्या. बट मी आता जे सखीचं आहे ते दाखवायचं होतं म्हणून मग हे पण काढलं. अर्थात सखीचं सोन्याचं नाही आहे बट लहान मुलींसाठी जे दागिने असतात ते मी तिच्यासाठी तिच्या मापाचे करून घेतले आहेत. सगळ्यात आधी हा तुम्ही तिच्या बड्डेला बघितला होता, तिच्या लाल ड्रेसवर मी हार घातला होता. तर ही मोठी माळ होती, ती छोटी करून म्हणजे तिच्या गळ्याचं असं माप घेऊन. आता हा मला खूपच छोटा होतो, तिच्या गळ्याला तो हा प्रॉपर बसतो. तर ही काहीतरी 60 रुपयाची माळ होती आणि ती मी ओवून घेतली होती तिच्या मापाप्रमाणे. त्यानंतर मी तिच्यासाठी हे छोटे छोटे दागिने आहेत, हे डुप्लिकेटच आहेत. हे पण मी तिच्या मापाचं करून घेतलं आहे ॲक्च्युली. आणि असा मी सेट घेतला होता तिला तिच्या दीदीच्या लग्नात घालायला, हे खाली आणि हे वरती. तर हे पण बऱ्यापैकी मोठं होतं. हे मी
कट करून एवढं घेतलं होतं. त्यात पण त्यांना म्हटलं होतं की हे मी इथे पण मॅनेज करू शकते, म्हणजे ते अजून छोटं होईल. मला तिला ते आपले दागिने नव्हते घालायचे जे लोंबकळतात आणि कळतात की हे त्यांचे नाही आहेत. तर मी हे सगळे तिच्या मापाचे करून घेतलेत. आता हा पण बऱ्यापैकी मोठा होता, तर हे पण मी कट करून घेतलं की तो तिला खाली किंवा असा वर छान दिसेल आणि गोड दिसतात त्यात लहान मुली. तर हे सगळे ते डुप्लिकेट झाले. या व्यतिरिक्त पण मी तिला घेतलेत करून. ओके, हा माझाच आहे, बट मी म्हणजे मी आता ठेवून देत होती, म्हणजे ते बँकेत ठेवणार आहे, हे घरातच ठेवून देत होती, वरती करण्याचा यूज नाही. सखीला आता नऊवार वगैरे घालणारच नाही मी अजून 3-4 महिने. सो तिचे इवन फ्रॉक पण आहे, त्याचे हेअरबेल्ट्स वगैरे पण मी ठेवून दिले, तर ही ज्वेलरी पण ठेवत होती. तर हा माझा हार आहे, इथे तुम्ही बघू शकता मी गाठ मारलेली. तर हा अराउंड 10-1 वर्षापूर्वीचा मी कॉलेजला असताना डेजमध्ये घेतला होता. 40 रुपयाला घेतला होता आणि तुम्ही बघू शकता याची काहीच पॉलिश वगैरे गेलेली नाही आहे. हा ॲज इट इज आहे, काहीच नाही. मी दादाच्या लग्नात घातला आहे, मी माझ्या मॅटर्निटी शूटला घातला आहे, मागे एकदा सखीला घातला होता, गौरीने घातला आहे, वहिनी, मावशी, आई सगळ्यांनी घातलेला आहे. पाण्यात बिण्यात सगळा तरंगून आलेला आहे. स्टील त्याची काहीच पॉलिश गेलेली नाही आणि प्राईस 40 रुपये. आणि हेच दागिने आपण खूप महाग घेतो बाहेर. असो, हां, तिच्यासाठी जे दागिने करून घेतलेत मी ते दाखवते. तर त्यातलं सगळ्यात पहिले आहे हे, एक मिनिट, अजून एक होतं. ओके, सगळ्यात पहिले आहे हे. तर मला मोत्याचे दागिने खूप जास्त आवडतात. म्हणजे माझ्याकडे आता हा माझा आहे, हे असे खूप सारे दागिने आहेत मोत्याचे, माझ्याकडे पण आहे, आईकडे पण आहे आणि मला आवडतात ते घालायला. तर मला हे असंच सखीसाठी करायचं होतं, बट हे टोचतं आणि हे खूप मोठं होतं, ते लोंबकळतं दिसतं. तर मग मी हे अगदी सखीचा माप घेऊन तिच्या मापाचं करून घेतलं आहे. जर कोणाला करायचं असेल तर सराफ बाजारात नाशिकला बरेच सोनारे, मी एक अशीच गल्ली होती तिथे गेली होती, जिथून मी माझ्या लग्नाच्या ह्या मुंडावळ्या वगैरे केल्या होत्या, ज्या ॲज इट इज आहे अजून. त्या मी बनवून घेतल्या होत्या माझ्या ह्याच्याप्रमाणे. तर ते मोती अजूनही चांगले होते, बऱ्यापैकी चांगल्याच मोत्यांची केली होती मी. तर तसंच मला सखीसाठी काहीतरी हवं होतं, कारण पुढचे 4-5 वर्ष ते तिला काम येणार आहे. तर मी तिच्यासाठी हा छानसा मोत्याचा हार बनवला होता. हे जे मधलं पेंडंट आहे हे चांदीचं आहे, त्याच्यावर सोन्याची पॉलिश आहे. आणि सखी उठली आहे. निखिल राहते का? ठीक आहे. तर तसा हा आहे. आणि ही जी मोत्याची माळ आहे हे खूप पण ओरिजिनल मोती नाही, खूप पण साधे नाही आहे. ही मी एक 800 रुपयाची माळ घेतली होती, त्याच्यात हा एक हार झाला आहे आणि अजून एक हार झाला आहे. कुठे गेला तो? अजून एक हार, ओके, अजून एक हार झाला आहे, ज्याचं पण मी असंच पेंडंट आणि सेट घेतला होता आणि तो पण मी तिच्या मापात करून घेतला होता. हा वरती घालायला आणि हा असा खाली घालायला, म्हणजे तो तिला तिच्या पोटापर्यंत येतो. तर त्या 800 रुपयाच्या माळेत ते आणि हे असे झाले. आणि हे पण जे पेंडंट आहे हे पण चांदीचं आहे आणि त्याला सोन्याची पॉलिश आहे. तर हे टिकतात, कारण माझ्याकडे पण मोत्याचे बरेच दागिने आहेत जुने. तर हे मी गॅरंटेड दुकानातनं घेतले जे टिकतात. त्या पलीकडे मी तिच्यासाठी ह्या नथ वगैरे पण घेतला आहेत, पण थोड्या छोट्या मोठ्या आहेत, त्या साध्याच आहेत. आणि हा मी तिला अजून एक हार घेतला आहे, तो पण दाखवते. तर हा पण असा तिच्या गळ्यापर्यंत जातो, म्हणजे खालपर्यंत जातो. तर हे पण असे ओरिजिनल मोती टाईपच आहे, मोती नाही म्हणता येणार याला, काहीतरी वेगळंच बोलली होती ताई. हे हा मी आदित्य ज्वेलरीमधनं घेतला होता आणि हा 700 रुपयाला गेला, अशी प्राईस पण त्याच्यावर. आणि हे टिकतात म्हणून मी असे दागिने घेते, मला हे खूप आवडतं. हे असं मोठं पण होतं, छोटं पण होतं. सो सखुड्याला गोड येते घालायला. माहीत नाही ती आता तिचे केस कधी वाढतात, ती कधी घालते, बट सुंदर आहे हे पण. इवन मला पण घालता येईल कशावर तरी. मी घेतलं तिच्यासाठीच आहे, बट बाकीचे दागिने तर मला घालता येणार नाही. हे आणि तो दुसरा एक हार आहे तो घालता येईल, बाकी सगळं तिच्या मापात आहे, ते काही मला घालता येणार नाही आहे. सो येस, हे काय होतं मेन तर तुम्हाला हे गंठण आणि सखीचे दागिने दाखवायचे होते. जर तुमच्याकडे छोटे छोटे मुली असतील तर प्लीज त्यांच्यासाठी असे छोटे छोटे दागिने करायला सुरुवात करा. चांदीचे करा, सोन्याचे करा किंवा साधे करा, बट ते जमवायला सुरुवात करा, कारण मुली अशा पारंपरिक ड्रेसेसवर, साडीजवर असे खूप छान दिसतात. ही एक रेड स्टोनची माळ आहे, ही माझा एंगेजमेंटचा जो ड्रेस होता ना, म्हणजे हे पण 5-5.5 6 वर्षापूर्वीचं चांगलं, हे मी तेव्हा घेतलेलं होतं. हे ॲज इट इज पॉलिश आहे, हे पण मी तेव्हा घेताना चांगल्यातले घेतलेले होते. हे पण आता मी सखीला वापरते, गौरीला पण वापरलं याच्या आधी. तर टिकतात, गोष्टी टिकतात, छान ठेवल्या तर टिकतात. आणि सखी आल्यापासून मी बऱ्याच गोष्टी टिकवायला पण लागली.
तर हे असं काही होतं आजचं जे होतं. मोस्टली अशा बॉक्समध्ये ठेवा म्हणजे ते छान राहतं. तर तुम्हाला सखीचे दागिने कसे मला वाटलेत ते मला खाली कमेंटमध्ये सांगा. माझं गंठण मंगळसूत्र पोत हे कसं वाटलं हे पण सांगा. हे तुम्हाला जनरली जास्त बघायला मिळत नाही कारण मी ते जास्त घालत नाही. बट होप सोप की पुढच्या मेपर्यंत माझ्याकडे छान दुसरं काहीतरी असावं अशातलंच वेगळं जो पॅटर्न माझ्या डोक्यात आहे तसा. अर्थात तुम्हाला भेटतही नाही आहे बट असं काही होतं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आवडलं असेल तर डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. आणि आपण भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.